हॅलो गाईज, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवे. आज शूट करायला थोडा उशीरच झाला. सकाळी काय केलं नाही मी, डायरेक्ट दुपारीच बर्थडेची तयारी करायला लागलो आम्ही. तेव्हाच मी शूट करायला लागले. एकीकडे माझा स्वयंपाक पण चालू आहे, दुसरीकडे बर्थडेची तयारी पण चालू आहे. त्याचे बाबा गेले तर सामान आणायला, थोडं बर्थडेला डेकोरेशनचं सामान वगैरे लागतं. ते शंभू इथं खेळतो आहे. मग छानपैकी आता खूप छान पद्धतीने तो चालायला लागून गेला. इथे चालू झालं आहे आमचं डेकोरेशन करणं. मी स्वयंपाक पण करत होती. झालं आहे माझं ऑलमोस्ट सगळं झालं आहे. तयारी पण झाली होती माझी, इथं डेकोरेशन पण झालं आहे. पण शंभू आमचा झोपून गेला. सगळ्यांना सांगून झालं आणि शंभू झोपून गेला. खूप रडत होता, त्याच्यामुळे एक पण व्हिडिओ नव्हता माझ्याकडे. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी शूट केलं. खूप थकून गेलो होतो. उशिरा उठले मी. घरात तसाच पसारा. शंभूचे बाबा गेले ड्युटीला. डेकोरेशनचे हाल बघा कसे झाले. रात्री खूप उशीर झाला होता आम्हाला. केक कापायला 10-10:30 वाजले होते, कारण की त्याचे काका पण खूप लेट आले आणि शंभू पण झोपला होता. त्याला उठवलं, मग परत त्याला तयारी वगैरे त्याची केली. मग त्याला केक कापायला बसवलं, पण त्याच्यात बी तो बसत नव्हता. खूप रडत होता. बघा किती पसारा झाला आहे. रात्रीचाच पसारा आहे एवढा सगळा. भांडे वगैरे सगळं तसंच पडत होतं. चहा बनवायला घेतला इथं संध्याकाळी. इथं मला चिंचेची चटणी करायची होती. चिंच भिजू घातली, गोळ कापून घेतलेला होता. तोपर्यंत सायंकाळ झाली होती. दिवा वगैरे लावून घेते देवाला. दिवा लावला वगैरे तर कसं घरात प्रसन्न वाटतं. सो आरती अगरबत्ती वगैरे सगळं करून घेते. धूप वगैरे लावून घेते मी आधी. पॉझिटिव्ह एनर्जी असते घरात. छान वाटतं घरात. दुसरीकडे मी स्वयंपाकाची पण तयारी करत होती. मला उद्या ना दाबेली बनवायची होती, त्याच्यामुळे मी ती चिंचेची चटणी बनवून ठेवली. दुसरं पण कशाला पण लागतेच म्हणा, मग त्याच्यामुळे मी एक्स्ट्राच बनवून ठेवली. आणि भाज्या संपल्या होत्या. भाजीला गेली मी. इथं आमच्या कॉलनीत 2 गणपती बसलेत. हा एक आहे आणि एक आमच्या एक्झॅक्ट घराजवळच आहे. तो मी तुम्हाला दाखवेल एक कधीतरी. भाज्या घेतल्या. भाज्याचं काय घ्यावं काय नाही तेच समजत नाही. काहीतरी घ्यावं. भाज्या घेतली. खूप साऱ्या भाज्या असतात इथं. छान भाज्या असतात, एकदम फ्रेश भाज्या असतात. आमच्या घराजवळ मग काही ऑप्शन नाही, इथंच यावं लागतं सायंकाळी. भाजी घेऊन आली. इथं चिंच पण भिजली होती. चटणी करायला घेते मी. हिला मी मऊ झाली होती, पण एकतर एक मिक्सरच्या भांड्यामधनं काढून घ्यायची होती. एकदा मिक्सरमधनं काढून घेतलं का कसं एकदम प्लेन होऊन जाते ती. आता खिचडी बनवून घेते. कांदे चिरायचे बाकी होते. खिचडीला फोडणी द्यायची बाकी होती. फोडणी पण देऊन झाली होती. एक नॉर्मल असतं आमचा मेनू, हा ठरलेलाच असतो खिचडीचा, मटकी वगैरे टाकून. इथं मी चिंचेची चटणी बी करून घेतली. ह्याच्यात मसाले वगैरे टाकून छान पद्धतीने झालं. खूप टेस्टी लागत होती बरं का. इथं बघा लाल मसाला, चाट मसाला, काळं मीठ वगैरे असतं ना, ते टाकावं लागतं. छान लागते. काही काही लोक तर खजूर पण टाकतात त्याच्यात, पण मी काही टाकले नाही. सो असा होता माझा आजचा दिवस. माझे व्लॉग खूप कमी येत आहे. नक्की मी कंटिन्यू करेल. बाय गाईज.